आणि संपूर्ण मॅचचा अनुभव, संपूर्ण मॅच जे अगदी यूट्यूबच्या माध्यमातून जितेंद्र पष्टे पाहत आहेत, बंटा त्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्यात दोन्ही टीमला आणि खास करून बक्षीस लावले नितीन पष्टे यांच्यावर. नितीन पष्टे यांनी जेवढे झेल सोडले त्या प्रत्येक झेल करता 200 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय जितेंद्र पष्टे यांनी. या ठिकाणी आमचे मान्यवर रमेशजी पष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते, रमेशजी पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते अजिंक्य मोकाशीला मॅन ऑफ द मॅच दिली जाते. सचिनजी पष्टे यांचे वडील यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच दिली अजिंक्यला. स्ट्रायकर एंडवर प्रमय त्याला आपण बॅटिंग करताना पाहतोय. प्रमय तो आहे बॅटिंग करण्याकरता आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे जिथे रित्या तो आहे, रित्या भाई या नावाने संबोधलं जातं. रित्या तो आहे या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल सवर देखील राहिलाय. आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅकवरनं जो गोलंदाज आहे आणि जर सलामी स्पोर्ट्स बी हा संघ आता इथनं या मॅच मधनं जर विजयी झाला तर त्यांना मटणाची दावत जेवण मनोहरजी पष्टे यांच्याकडनं दिले जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट बरंच काही सांगून जातोय. सुरेश पष्टे पहिला बॉल, तिथे पहिलाच बॉल तिथे अतिरिक्त बाहेर ऑफिशियल पंच गुरुनाथ मोकाशी यांनी दर्शवलं बॉल वाईड आहे. मनोहर पष्टे यांच्याकडनं संपूर्ण निचोळा बी या टीमला इथनं जर विजयी झाली तर मटणाचं जेवण आहे. वाह, म्हणजे काय बक्षीस लावलंय. सुरेश पष्टे पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रमयच्या विपक्षात, चांगला बॉल दर्जेदार. नितीन पष्टे यांनी स्ट्रॉंग अपील केली होती मात्र तिथे तिथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. चांगला बॉल तो हाताळला जातोय. सकाळच्या सत्रात 2 षटकं टाकली, फक्त 10 धावा दिल्या होत्या सुरेश पष्टे यांनी. वाईट बॉल तो इथे घोषित केला जातोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीय. 2 धावा त्या इथे येत आहेत. क्रिकेटमध्ये बरीचशी वर्ष घालवली आहेत सुरेश पष्टे यांनी देखील. आणि जिथे आणखीन एक बॉल तो वाईड हाताळला जातोय. सुरेश पष्टे या अगोदर 2 षटकं टाकली होती तेव्हा 10 धावा फक्त दिल्या होत्या, 2 विकेट देखील घेतल्या होत्या. बॅटिंग करताना 15 रन नाबाद इनिंग साकारली होती. चांगला खेळ राहिलाय मात्र या मॅच मधनं जिथे 3 वाईट टाकलेत, जुना जागता गोलंदाज आहे, जिथे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. पुढचा बॉल जिथे 200 रुपये लागू झालेत जितेंद्र पष्टे यांच्याकडनं ते पारितोषिक आहे. जेवढे कॅच सोडले तेवढे नितीन पष्टे करता पारितोषिक आहे. पहिला झेल सुटलाय. जिथे झेल सुटला नंतर घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय. पुढचा बॉल जिथे सुरेश पष्टे, जिथे आता बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं आलाय चौकार. 4. आपण स्पर्धा पाहतोय सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. समीरजी पष्टे साहेबांकडनं या संपूर्ण स्पर्धेकरता जी पारितोषिक, जी रोख रक्कम स्वरूपातली ती पारितोषिक दिली आहेत. प्रत्येक फर्स्ट राऊंडच्या मॅन ऑफ द मॅच करता आयुष स्पोर्ट्स कडनं आकर्षक टी शर्ट तो दिला जातोय. पुढचा बॉल तिथे झेलला संधी निर्माण झाली आहे.
झेल सुटलाय. आता सुरेश पष्टे तरी काय करणार, कारण की क्षेत्ररक्षकाला ती साथ देणं गरजेचं आहे. जेव्हा गोलंदाज 100% देतो ना गोलंदाजीतनं, सुरेश पष्टे स्वतः निराश आहेत का एवढे चांगले चेंडू टाकून मग फायदा काय. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर डबल फिगर 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं सुरेश पष्टे. चांगला बॉल, काय दर्जेदार बॉल, अप्रतिम. आणि चांगला झेल पकडला गेलाय. आणि बघा नितीन पष्टे आता यांना विचार करावा लागेल, आपले मोठे बंधुराज हा चांगला झेल पकडू शकतात आणि आपण झेल सोडतोय. आणि जेव्हा झेल पकडायचा असतो तेव्हा पकडला जात नाही, आणि जेव्हा निर्धाव चेंडू जातो तेव्हा झेल पकडून विकेट मागतात. आणि कैलास पष्टे बघा संघ किती कडक आहे बघा. कैलास पष्टे सगळा खेळाडू 12 आहे, म्हणजे बस संघाला तुम्ही कमी समजू नका, म्हणजे काय चांगल्या खेळाडूचा भरणा आहे. आणि कैलास भाऊ आतमध्ये येतोय, सुरेश भाऊ बाहेर येतोय. नको आणतो, नाही जमणार. जाऊया मैदानात. आता मात्र अजित पारधी गोलंदाजी मार्कवर आला, समोर रितेश असेल. बघूया अजित कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. गुजरात रिटर्न प्लेयर आहे, गुजरातमध्ये खूप मागणी आहे त्याला, म्हणजे गुजरातच्या अनेक मैदानं त्याने गाजवली तोच अजित पारधी. बघूया पहिला आज बघा विकेट काढण्याची नामी संधी होती आणि खराब क्षेत्ररक्षण आणि अतिशय टेन्शन मध्ये. बघा मनोहर पष्टे यांच्याकडनं ओली आणि सुकी दोन्ही पार्ट्या तुम्हाला मिळणार आहेत जर संघ विजय झाला तर. त्यामुळे नामी संधी असेल. पुढील चेंडू अजित याचा, पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख आणि हा येईल षटकार 6 धावा करिता. आणि सुरेश पष्टे फिल्डिंग चेंज होते. फिल्डर चेंज केला जातोय. सुरेश पष्टे यांचा इनिंग ब्रेक होतोय. आणि जाऊया मैदानात. पुढील चेंडू अजित याचा, हवेमध्ये चेंडू गिरीश पष्टे आणि हाही सुंदर झेल, अप्रतिम दर्जेदार झेल. काय सुंदर गोलंदाजी केले. आणि अजित पारधीने मी म्हटलं गुजरात रिटर्न प्लेयर आहे त्याच्यामुळे ही विकेट घेतलेली आहे. आणि गिरीश पष्टे बघा चांगला झेल पकडलेला आहे. जुना जाणता खेळाडू गुजरात रिटर्न, त्या खोंड्यामध्ये जाऊन त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. चांगला गोलंदाज आहे आणि कामाला तिकडेच आहे. आता मात्र बघूया कोण गोलंदाज. फलंदाजीवर राहुल सवार, अनेक वर्षे राहुल सवार सुद्धा या संघातून खेळलेला आहे. आता मात्र विपक्षामध्ये खेळतोय. बघूया चला नवीन बॅटमॅन तिथे जाईल. इथे युट्यूब लाईव्ह आहे, असा चालणार नाही विशाल. हा चांगला लक्ष आहे सर्व खेळाडूंचा. आणि बघूया आणि नितीन पष्टे यांना स्लिपला आणलंय. आता निलेश पष्टे स्वतः आलेले आहेत. बघूया राहुल. बघा मी म्हटलं होतं की अजित पारधी दर्जेदार गोलंदाज आहे, की राहुल सवरला सुद्धा त्यांनी बीट केलंय.
पूर्णपणे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. म्हणजे चांगली धाव फलकार धावा लागल्यात त्या 18. बघूया पुन्हा एकदा राहुल, अजित टू राहुल. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षण अविनाश पष्टे. झाली या चुकी, चेंडू निघून गेलाय सीमापार. चौकार, 2 चौकार इथे गेलेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अविनाश पष्टे यांच्याकडनं. रात्रीची झोप थोडीशी अर्धी राहिल्यामुळं चेंडू दिसत नसावा. पुढील चेंडू राहुल करिता अजित याचा. पुन्हा एकदा निर्धाव. म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजित याच्या बॅटमधनं बघायला मिळाली. जाऊया मैदानात. आणि चेतन पष्टे पार अंबरनाथ वरनं हा गोलंदाज मागवलाय. फिरकीचा जादूगर. हा अगोदर सांगून जमणार नाही, तर समोरचा फलंदाज घाबरून जाईल, कारण गोलंदाज तेवढ्या ताकदीचा आहे. आणि राहुल बघूया, राहुल सवर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षण होईल का अजित पारधीकडनं दुसऱ्या धावेकरिता. इथे मात्र विशाल भोईर याला माघारी परतावं लागेल. विकेट, बॅक टू डग आउट. म्हणजे बघा पूर्णपणे आपजे संघाची एका बाजूने विकेट टू विकेट काढायला सुरुवात केलेली आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. अविनाश पष्टेने जर 2 चौकार सोडले नसते तर 8 धावा कुठेतरी संघाच्या कमी असत्या. आणि मागून टॉर्चर किती केलं तर अमित पष्टेकडनं त्यांना मागं बघणं म्हणजे आता पाप झालंय त्यांच्यासाठी. आणि बघूया पूर्ण संघ अविनाश पष्टे यांच्या पाठीशी आहे. तो कसा आहे त्याला माहिती आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. म्हणजे अंदाधुंद पद्धतीने फक्त फली फिरवण्याचं काम केलं जात आहे. लगाता आबाद नाही तो बरबाद. म्हणजे अशा पद्धतीचा हा फटका होता. चेंडू निर्धाव संपलेला आहे. आणि चेतन पष्टे, मी का अंबरनाथ वरनं इथपर्यंत गोलंदाजी करण्यासाठी आलोय. पुन्हा एकदा बघा काय सुंदर गोलंदाजी बघा, की राहुल सवर सारख्या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. आता मात्र निखिल स्ट्राईकला आलाय, बघायचंय. निखिल बघूया पुढील चेंडू चेतन याचा. चेतन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. इथे मात्र आकाशाचा बघा डायरेक्ट डिस्क ब्रेक. कोच आहे संघाचा, पूर्णपणे गाईड करतोय खेळाडूंना. चेंडू धावसंख्या 26 ती स्कोर कार्डवर लागली आहे. 3 विकेटच्या मोबदल्यात 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. तिथे राहुल सवरच्या विपक्षात पुढचा बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस करतात टीम पिंपरोळी आणि कोणसई ब. दर्शन मोकाशे आणि टीम आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करता. 4 बॉल ओके, 4 बॉल झाले. नेक्स्ट मॅचचा टॉस टीम पिंपरोळी आणि कोणसई बी. 4-5चं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. कॅप्टन किती संघात, त्याच्यामुळे यो डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम होतो. तिकडे नितीन पष्टे कॅप्टन आहे, निलेश पष्टे, चेतन पष्टे आहेत, अविनाश पष्टे, भरपूर कॅप्टन दिसतात या टीम मध्ये. पुढील चेंडू राहुलने उडवलाय, पकडली जाईल का झेल. आणि रुपेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरीतीने पूर्ण होतील.
2 धावा. चांगली गोलंदाजी. राहुल सवर पूर्णपणे नाखुश असेल स्वतःवर, कारण काय जबरदस्त गोलंदाजी केली. पुढील चेंडू निचोले ब संघाचा, कारण सुरेश पष्टेने अगोदरच म्हटलेलं आहे. आणि फुलटॉस क्लीन बोल्ट. वा वा वा, काय सुंदर गोलंदाजी, दर्जेदार. मनोहर पष्टे यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक आणि रमेश पष्टे यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. म्हणजे बक्षिसावर बक्षीस. बघा अंबरनाथचा भाडा सुटलेला आहे इथे. सुरेश पष्टे यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक. म्हणजे बघा किती या बॉलसाठी बक्षीस आहेत. आणि आता मात्र थोड्याच वेळात लगेच इथे धावांचा हिशोब घेतला जाईल की अविनाश पष्टेने किती धावा पाठवल्या, नितीन पष्टेने किती धावा खराब केल्या, आदित्य पारधीने किती धावा खराब केल्या. 200 जमा करा. मनोहर पष्टे इतर रोख खाता आणि 500ची नोट काढलेली आहे. जीएसटी सहित कट करून घेण्यात येतील. इकडे रोख बक्षीस इकडे जमा करण्यात यावा. तर इथे विजयाकरता धावा कराव्या लागतील त्या टीम अब्जे संघाला 29 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल टीम पिंपरोळी आणि टीम दर्शन मोकाशी अँड टीम. आणि 29 धावांची गरज आहे. अविनाश पष्टेने जर 8 धावा वाचवल्या असता तर 20 धावा होत्या. आणि 500चा पारितोषिक मनोहर पष्टे यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. चला फोटो घ्या लगेच. चला तर टीम पिंपरोळी आपण या इथे समोर लगेच या. टॉस केला जाईल. दर्शन मोकाशी आपला कॅप्टन तो पाठवायचा आमच्यापर्यंत. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा 3 ओव्हरची मॅच जिथे पाहतो 29 धावांचं लक्ष आहे. आता कोणसई बी संघाचं नेतृत्व कोणसई ए टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे बी संघाचं नेतृत्व ए टीम कडनं केलं जाते. पिंपरोळी संघानं टॉस जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. म्हणजे दर्शन मोकाशी आणि टीम फिल्डिंग करावी लागेल पहिली. बॅट्समन 2 निघालेत, त्यांना पाठवायला 5-6 निघालेत. आणि मैदानात तोच खेळाडू जातोय ज्यानं या अगोदरची मॅन ऑफ द मॅच घेतली आहे, सुरेश पष्टे. एकोणतीस धावांचं लक्ष आहे आणि या 29 धावा करण्याकरता 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. हॅलो, एकोणतीस धावा त्या करण्याकरता राहुल सवर तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर या अगोदरच्या मॅच मध्ये जिथे याच जोडीनं मॅचला विजयापर्यंत घेऊन गेलं होतं, आता ओपनिंग मध्ये बदल केलाय. गिरीशला प्रमोट केलंय, लवकर त्याला बॅटिंग करण्याकरता आणलं जात आहे. 29 धावा थांबवण्याकरता राहुल सवर बॉलिंग ट्रॅकवर न होतोय सज्ज. गिरीश आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. वेगवान गोलंदाजी. पहिला बॉल गिरीशच्या विपक्षात. पहिलाच बॉल फटका चांगला सजवला. एकदा वेगानं कंप्लीट केली. विशाल आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता. दुसरीचा प्रयत्न थांबवलंय. एकच धाव ती कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 0 1 वर जाऊन पोहोचते. सुरेश पष्टेला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्कवर. घातलेला टी शर्ट ते बरंच काही सांगून जातोय, कारण की मॅन ऑफ द मॅच ती घेतली आहे या अगोदरच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल सुरेश पष्टेच्या बॅट मधनं बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार. आलाय चौकार. 4-4-4-4.
आणि इथनं मॅच जर जिंकली तर मनोहर पष्टे यांनी संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली आहे. ओला सुका दोन्हीही जेवण ते जेवणाची व्यवस्था केली आहे संपूर्ण सलामी स्पोर्ट्स निचोळ बी या टीमची. तिथे दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत मनोहर पष्टे आणि मगाशी जसं गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली लगेच पारितोषिक त्याला दिलं. जेवण सुद्धा ते 100% देतील, फक्त मॅच जिंकली पाहिजे बस. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं राहुल सवर. पुढचा बॉल तिथे चेंडू हवेत आहे, तिथे झेल टिपलाय, विशालनं टिपलाय झेल. विकेट जातीये, फलंदाज बाद. सुरेश पष्टे बॅक टू डग आउट. नवीन बॅटर रुपेश तो मैदानात होतो, जातोय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा जिथे समोर खेळलाय, विकेटला संधी आहे, झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. रितेश आला होता तिथे, कॉलिंग जर प्रॉपर झालं असता तर रितेशने देखील झेल टिपला असता, मात्र तिथे विकेट गेली आहे. या 2 धावा मिळतील, या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. धावा असतील त्या टोटल 7 धावा. पहिल्या 3 बॉलच्या अखेरीस 4 बॉलच्या अखेरीस 7 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. राहुल सवर या अगोदरच्या मॅच मध्ये जिथे शांत ठेवलं होतं राहुल सवरने, त्याच्यावर मात्र सिंगल डबल का होईना मात्र धावा त्या घेतल्या जात आहेत. पुढचा बॉल रुपेशच्या विपक्षात, वेगवान बॉल, तिथे स्वतःचा बचाव करत हा पटका खेळलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल, 7 ही धावसंख्या स्कोर कार्ड. पुढचा बॉल जिथे सिंगल ती वेगानं कंप्लीट केली आहे, म्हणजे आता धावा 8 त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. एका षटकाचा खेळ संपलाय, 8 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. आता विजया करता 12 बॉल 21 धावा. बारा बॉल विजया करता 21 धावा. 12 बॉल 21 समीकरण बनलंय या मॅच मधनं. या मॅच मधनं काय घडेल काय बिघडेल, कारण की जिथे 21 धावांची गरज आहे, हे निर्णायक षटक आहे. या ओव्हरला जर 15 धावा आल्या तर लास्टच्या ओव्हरला धावा कमी राहतील. इथनं हे षटक महत्वाचं आहे. प्रताप आलाय गोलंदाजी करण्याकरता, तिथे डॉट बॉल, निर्धाव. येणारे 11 बॉल, आता विजया करता 21 ची गरज आहे. अकरा बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त गिरीशला स्ट्राईक देणं ते गरजेचं आहे. तिथे आडव्या पॅटने खेळलाय, तिथे एक धाव ती वेगाने कंप्लीट केली आहे, दुसरी ती पण कंप्लीट झाली आहे. या 2 कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर अजूनही 19 ची गरज आहे. मॅच अजून बनवू शकते. इथनं एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये रंगत वाढेल. पुढचा बॉल जिथे राहुल सवर आहे,
पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न नाही होणार. प्रमेय आलाय बॅकअपला. पुढचा बॉल तिथे बराच काळ चेंडू हवेत आहे. इथे झेल सुटलाय. पुन्हा एकदा 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. ना गिरीश हे आता धावून धावून थकलेत. आता विजया करता 8 बॉल आणि 15 ची गरज आहे. 8 बॉल 15. आठ बॉल विजया करता 15 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आता प्रमेय जज करतोय. नो डाऊट चुकी होणार नाहीये. विकेट. नितीन पष्टे यांनी जर षटकार मारला तर त्या षटकाराकरता सुरेश पष्टे यांच्याकडनं 500, कैलास पष्टे यांच्याकडनं 500, प्रशांत पष्टे यांच्याकडनं 500, अमित पष्टे यांच्याकडनं 500, सुरेश पष्टे यांच्याकडनं 500. नंतर 2 6 मारले तर 2000 रुपये कैलास पष्टे यांच्याकडनं. अमित पष्टे यांच्याकडनं 1000 रुपये आणि दिनेश कोदे यांच्याकडनं पण 500. म्हणजे पैसाच पैसा लागलाय नितीन पष्टे यांच्यावर. ना षटकार जर लागला तर ते शांत बसणार नाही. एकदा वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नाही. आता गिरीश थांबलेत मैदानात. बराच उशीर पाहिलं त्यांनी. 2-2 धावा घेऊन त्यांची दमछाक झाली आहे. विराज साबळे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नितीन पष्टे यांच्याकरता. नितीन पष्टे यांचे मेवणे त्यांच्याकरता ते पारितोषिक आहे. नितीन पष्टे यांना जर षटकार मारला आणि मनोहर पष्टे यांच्याकडनं संध्याकाळी जेवणाची व्यवस्था आहे. फक्त इथनं मॅच जिंकवायची आहे. इथनं मॅच जिंकवली ना इथनं जर मॅच जिंकवली तर मनोहर पष्टे यांच्याकडनं संध्याकाळी जेवणाची व्यवस्था आहे. 6 बॉल 14. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. जितेंद्र पष्टे देखील तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत. बंटा ऑनलाईन मॅच पाहत आहेत. नितीन पष्टे यांच्यावर त्यांनी पारितोषिक लावली होती झेल सोडण्याकरता. आता षटकार मारले तर त्यांनी पण 200 लावलेत. अमित पष्टे यांच्याकडनं 500, सुरेश पष्टे यांच्याकडनं 500, कैलास पष्टे यांच्याकडनं 500, प्रशांत पष्टे यांच्याकडनं 500. पैसाच पैसा आहे. फक्त षटकार मारा. जिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू 1 बाउन्स तो इशारा दिला जातोय. पाच बॉल आणि आता विजया करता 14 ची गरज आहे. इथे नवीन बॅटर आता मैदानात त्याला जावं लागेल. चार बॉल आता विजया करता 14 धावा त्या इथनं कराव्या लागतील.
मॅच बनली होती असं म्हणायला हरकत नाहीये. चार बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. याच चेतननं शेवटचं षटक हाताळलं होतं. आता त्याच्याच हातात मॅचची दारोमदार आहे. पुढचा बॉल वाईट बॉल. वाईट बॉल तो आहे इथे. 4 बॉल आता 13ची गरज आहे. इथे विकेट फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच जिथे कोणसंही ए संघ प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. पिंपरोली संघानं टॉस जिंकलाय, निर्णय स्वीकारलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा पिंपरोली टीमनं आमंत्रित केलंय कोणसंही बी ला की तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करा. जय बजरंग कोणसई हा संघ आहे इन ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये. जय बजरंग कोणसई जाऊयात मॅच मध्ये. तिथे पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल निर्धाव. कोणसई जय बजरंग कोणसई हा संघ असेल नेक्स्ट मॅच मध्ये. तिथे सलामी स्पोर्ट्स निचोळे बी टीम आपण लगेच बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. जिथे